अलका. हो आहे. अगं बऱ्याच दिवसापासून दिसलीच नाही, काय झालं होतं? काय तब्येतच बरी नव्हती. अरे बापरे, मग ऍडमिट वगैरे केलं होतं का? हो ॲडमिट होते मी. मग तुला जेवण पण जात नसेल ना हो आता? जेवण जात नाही काय. तोंडाला चव पण नाही. हो नाही ना. नाही, मग एक काम करू का, सांगू का तुला? हा तू न चालेल. मुगाचं सूप पी. हो अतिशय म्हणजे जेवण तर जातच जातं, हा का. पण इतकं हेल्दी आहे ना हे सूप, करायला तर सोपं आहे. हो मी का. तुला सांगेन कसं करायचं, मी हो रेसिपी चालेल पाठवेन, तू नक्की ट्राय कर. चालेल हां, चालेल. हो हो हो, हो. करून बघ बरं का. हा हा चालेल. हा ओके. हा. आजारपणातनं उठलेल्या माणसासाठी, की ज्याला भूक लागत नाही, काही खावीशी इच्छा होत नाही, त्याच्यासाठी हे त्यांचा विकनेस, अशक्तपणा भरून आणण्यासाठी तर आपण हे हिरव्या मुगाचं कढण दिलं तर अतिशय उपयुक्त आहे. आणि हिरवे मूग कमी आणि पाणी जास्त, या पाण्यातच त्याचं सगळं सत्व असतं. आणि हे हिरवे मूग पचायला तर हलके असतात, त्यामुळे आपण आजारी माणसाला देतो. पचायला हलके असतात आणि रोज घेतलं तर वजन कमी होतं. खनिज, पोटॅशियम, प्रोटीन भरपूर प्रमाणात आहेत. फायबरचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे पचनास चांगले आहे. तर असं हे पौष्टिक कढण आज आपण करणार आहोत. तर यासाठी मी एक मोठा चमचा, एक टेबलस्पून आपण म्हणूया, टेबलस्पून हे मूग घेतलेत. ते मी छानपैकी एक 2 ते 3 तास भिजवून घेतलेले आहेत. तुम्ही मोडसुद्धा आणून करू शकता. इथे छान भिजलेले आहेत. आणि याच्यात कढण करण्यासाठी आपण मिरची घेणार आहोत. मिरची तर तिखट अजिबात नाही, त्यामुळे मी एक मोठी मिरची घेतली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अर्धी थोडासा तुकडा कसे टाकू शकता. लसूण आणि आलं हे घेतलं आहे. आणि हे जे कढण करणार आहोत ना आपण मुगाचं, हे मी मातीच्या भांड्यात करणार आहे. तुम्ही मातीच्या भांड्यातच केलं पाहिजे असं नाही आहे. आपल्या घरात छोटंसं कुकर असतं, तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून करू शकता. पण मातीच्या भांड्यात केल्याने त्याची पौष्टिकता वाढते, म्हणून मी हे मातीचं भांडं वापरलं आहे. याच्यात मी आता हे भिजवलेले मूग टाकलेले आहेत. आणि आता याच्यात आपण जे मिरची, आलं आणि लसूण टाकणार आहोत आणि छानपैकी हे शिजून घेणार आहोत. मध्यम आचेवर एक अर्धा तास शिजलं, वेळ लागला तरी चालेल, पण मस्त शिजू द्यायचे आपल्याला. कारण की मातीच्या भांड्यामध्ये हे जसं जसं शिजत राहतं तसे सगळे गुणधर्म या मुगातले, आलं, लसूण हे जे शरीरात आपल्या ऊर्जा निर्माण करतात, पाचक आहेत, तर त्यामुळे हे छान सत्व याच्यातले पाण्यामध्ये उतरतात आणि आपल्याला पौष्टिकता लाभते. असं तुम्ही एक 20 ते 25 मिनटं शिजवून घेतले की तुम्ही बघू शकता आता मूग छान शिजलेले आहेत. आता याच्यातले काय करणार आहे, मी थोडीशी मूग ना थोडीशी बाजूला काढून ठेवणार आहे. का तर एक मुगाचं सूप आहे, नंतर ओळखू येण्यासाठी किंवा छान दाताखाली लागण्यासाठी थोडंसं एक मी बाजूला काढून ठेवणार आहे. छानपैकी शिजलेले हे बघा, आता मी अगदी थोडेसे बाजूला काढून ठेवते. आणि बाकीचे जे शिजलेलं आहे याला आपण ब्लेंड करून घेणार आहोत, किंवा रवीने घोटलं तरीसुद्धा चालतं. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. ब्लेंडरने सुद्धा एकजीव होऊ शकतं. आणि आता बघू शकता तुम्ही हे मस्त झालेलं आहे आणि पौष्टिकता आहे हे तर मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि भूक म्हणजे भूक आपली शमते असं म्हणायला हरकत नाही आहे. विकनेस कमी होतो, पोट भरल्यासारखं वाटतं. चवीपुरतं याच्यात जर तुम्ही सेंधव मीठ टाकलं तर आणखीन चांगलं. मी तर आपलं साधं मीठ टाकलं आहे. आणि काळी मिरी आणि जिरे थोडीशी बारीक करून मी याच्यामध्ये टाकले, की जेणेकरून त्याला छानपैकी एक स्वाद येईल. आणि हे जे आपण थोडेसे मूग काढून ठेवले होते ना, ते पण मी याच्यामध्ये टाकणार आहे. असे छान शिजलेलं आहे सूप, मस्त आहे. सेंधव मीठ टाका, साधं मीठ टाका, की जेणेकरून त्याची चव छान वाटते. आणि मिऱ्याची पूड टाकल्यामुळे मस्त होतं. आता याच्यात आणखीन काय करायचं, आपण एक थोडासा चांगल्या तुपाचा तडका द्यायचा आहे आपल्याला. एक मी छोटा चमचाभर एक साजूक तूप घेतलेलं आहे, की जेणेकरून चव येते. आणि आजारी माणसाला जर दिलं तर खूपच छान, किंवा कोणीही पिलं तरी हे मुगाचं कढण तुम्ही रोज पिलं ना तर अतिशय छान आहे. असं हे याच्यात मी थोडंसं तूप घेतले, लसूण टाकलेलं, लसूण आपण शिजताना पण टाकला आहे. इथे पण 2-4 कळ्या मी स्वादासाठी या तुपामध्ये टाकलेले आहेत. थोडीशी आपल्याला याच्यामध्ये जिरे पण टाकायचे आहेत. गॅस बंद करून घेतला आहे, जिरे टाकायचे आपल्याला. आणि हा जो तडका आहे मस्तपैकी या सूपमध्ये टाकायचा, की तो साजूक तुपाचा जो वास, लसणाचा वास, आ हा हा. आणि थोडंसं हिंग, गॅस बंद करून हिंग टाकायचा. तर गॅस चालू असताना हिंग टाकला तर हिंगाची चव राहत नाही, तो हिंग जळून जातो.
आणि हा तडका बघा या मस्तपैकी या कढणावर ओतला आहे मी शिजलेल्या मुगावर. हा हा. मैत्रिणीनं खरंच तुम्ही ना पिऊन बघा हे कढण. भुकेची वेळ असू द्या नसू द्या तुम्ही हे कढण प्या, अतिशय उत्कृष्ट लागतं. आणि थंडीच्या दिवसात तर असं गरम गरम मस्त मुगाचं सूप म्हणू शकतो आपण. हे मुगाचं सूप अगदी आपल्या शरीरासाठी योग्य आहे. आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते. तर असं हे मस्तपैकी छानपैकी आपण उकळी आणली की आपलं सर्व्ह करायला तयार आहे. घ्या आपल्या कपामध्ये, डिशमध्ये कशात घ्या आणि गरमागरम या मुगाच्या कढणाचा आस्वाद घ्या. आरोग्यदृष्ट्या खूप छान आहे हे मूग. तुम्ही पण नक्की करा. थंडीचे दिवस आहेत, केलंच पाहिजे हे. आठवड्यातनं 2दा सुद्धा तुम्ही हे सूप घ्या. धन्यवाद.